नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण या विषयाचे 7 टॉपिक अभ्यासले आहेत आणि आज आपण 8 नंबरचा टॉपिक इश्यू ऑफ शेअर याचा शेवट करतोय. म्हणजे या टॉपिक मधला अनसॉल्व प्रॉब्लेम मधला लास्ट प्रॉब्लेम अभ्यासतोय. तत्पूर्वी लास्ट काही टॉपिकची व्हिडिओ आणि या टॉपिकचे व्हिडिओ देखील तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट हा विषय अतिशय सोप्या भाषेत बेसिक पासून लाईन टू लाईन समजून घ्यायला भेटतो आणि शिकवला जातो. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम तुमच्या एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता कमी आहे, पण आपल्याला ही पण कन्सेप्ट असू शकतं हे माहीत असलं पाहिजे. त्यासाठी हा प्रॉब्लेम आपण समजून घेणार आहे. तर पहा काय सांगितले, याच्यामध्ये 3 प्रॉब्लेम आहेत एकाच याच्यामध्ये, ए बी सी. पहिल्यामध्ये काय सांगितले, बघा फॉरफिचरच्या एंट्रीज करायच्या आहेत आपल्याला आणि रिइश्यूच्या. तर बघा आशा लिमिटेड पहिली कंपनी आहे, आशा लिमिटेड. फॉरफिट 100 इक्विटी शेअर. किती इक्विटी शेअर फॉरफिट केलेत? 100 ऑफ ₹20 इच फुल्ली कॉल्ड अप. बघा 20 रुपयाला एक शेअर आहे, 20 रुपये पूर्णच्या पूर्ण मागवलेले आहेत. फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल. बघा का जप्त केला? फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल ऑफ ₹3 पर शेअर. फर्स्ट कॉलचे 3 रुपये दिले नाही म्हणून आपण तो शेअर जप्त केला आणि फायनल कॉलचे 5 रुपये दिले नाही म्हणून जप्त केला. मग हे जप्त केलेले जे 100 शेअर्स होते त्याच्यापैकी 80 शेअर्स विकले आहेत. लक्षात घ्या, पूर्ण 100 विकलेले नाहीयेत. ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. 80 शेअर्स ऑफ दीज वेर रिइश्यू ॲट ₹15 पर शेअर फुल्ली पेड अप. आता जप्त करताना 100 शेअर जप्त केलेत, फुल्ली कॉल्ड अप आहे म्हणजे 20 रुपये कॉल्ड अप आहेत, म्हणजे 100 शेअरचं 20 रुपये. अशा पद्धतीने 2000 आपले शेअर कॅपिटल कमी होणार आहे. पहा काय करणार आपण. फर्स्ट एंट्री इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. 100 शेअर्स 20 रुपये या पद्धतीने शेअर कॅपिटल कमी होणार आहे, 2000 रुपये लिहिणार. फर्स्ट कॉलचे आपल्याला 3 रुपये दिले नाहीत म्हणून इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 100 गुणिले 3 300 रुपये. फायनल कॉलचे 5 रुपये दिले नाहीत म्हणून इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 100 गुणिले 5 500 रुपये. म्हणजे बघा 300 आणि 500 टोटल 800 रुपये दिले नाहीत म्हणून आपण शेअर कॅपिटल जप्त केलेलं. म्हणजे 2000 800 भेटले नाही, भेटले किती होते? 1200. मग 1200 जे आहेत त्याला म्हणणार टू शेअर फॉरफिचर अकाउंट 1200 आणि नॅरेशन लिहिणार बी 100 इक्विटी शेअर फॉरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की हा शेअर त्यांनी त्यातले 80 शेअर्स विकलेत 15 रुपयाला एक शेअर फुल्ली पेड अपने. मग 80 गुणिले 15 आपल्याला जेवढे काय पैसे भेटतील तेवढे बँकेत येणार आहेत म्हणून बँक अकाउंट डेबिट 80 गुणिले 15 1200. शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. बघा आता काय होणार आहे या ठिकाणी, 80 शेअर्सचे 5 रुपये आपल्याला काय झालेलं आहे? लॉस झालेला आहे. बघा किती लॉस झाला की 20 रुपयाचा शेअर 15ला विकला म्हणजे 5 रुपये लॉस झाला. मग 80 गुणिले 5 400 रुपये लॉस काय केला आपण? डेबिटला दिला. टू शेअर कॅपिटल. बघा 12 आणि 4 झाले 16 म्हणून टू शेअर कॅपिटल 1600 रुपये आपलं झालेलं. हे कसं की बघा 80,000चा जो शेअर 80 शेअर जे आहेत ते बरोबर आपण 20 रुपयाला हे केलं म्हणजे 80 गुणिले 20 1600 रुपये झालेले आहेत. आणि नॅरेशन लिहिलं पी बिंग 80 शेअर्स रिइश्यू ॲट ₹15 इच. आता पुढं काय केलेलं आहे या ठिकाणी बघा की जो काय आपला लॉस आपण जप्त केला होता 1200 रुपये ते 100 शेअर्सचे जप्त केले, पण विकताना काय केलेले आपण ते 80 शेअर्स विकलेले आहेत. मग 80 शेअर्स जर जप्त केले असते तर किती आपला कॅपिटल रिझर्व्ह राहिला असता ते आपल्याला बघावं लागणार आहे. मग शेअर फॉरफिचर म्हणजे आता आपल्याला कॅपिटल रिझर्व्हचा बॅलन्स 80 शेअरचा काढायचा आहे म्हणून शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. बघा 1200 हे 100 शेअरसाठी म्हणून 1200 भागिले 100 आणि मग 80 शेअरसाठी किती असतील म्हणून गुणुले 80 केलं. मग 1200 भागिले 100 हे जर केलं आपण तर या ठिकाणी बघा हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, इथला एक 0 घालून टाकला आपण. मग 120
आणि गुणुले 8 जर केलं तर आपल्याला 960 रुपये भेटतील. म्हणून शेअर फोरफिचरचा बॅलन्स 80 शेअर जप्त केलेला असताना किती शिल्लक राहील? 960 रुपये शिल्लक राहील. म्हणून शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट 960 टू तोच 960 आपण कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करणार टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 960. एक गोष्ट लक्षात घ्या, रिइश्यू किती केले? रिइश्यू 80 शेअर्स रिइश्यू केलेले आहेत आणि एक शेअर कितीला विकलेला आहे? 6 रुपयाला एक शेअर विकलेला आहे. तर पहिल्यांदा म्हणजे काय होणार आहे की आपले 100 शेअर कॅपिटल जे आहे ते कॉल्डअप जेवढं आहे, इथं लक्षात द्या, कॉल्डअप जेवढं आहे तेवढ्यानेच काय होणार आहे? कमी होणार. त्याची प्राइस जरी फेस व्हॅल्यू जरी 100 असली तरी कॉल्डअप आपण 6 रुपये केले होते, मग 6 रुपयानेच कमी करणार. म्हणून आपण काय करणार? इक्विटी शेअर की या ठिकाणी 100 शेअर्स जप्त केलेत आणि 100 शेअर्स जप्त करताना आपल्याला 1200 काय केलेत आपण? जे पैसे भरले होते तेवढे जप्त केले, पण विकताना 80 शेअर विकलेत. मग जर समजा जप्त करतानाच 80 शेअर जप्त केले असते आणि त्यातनं हा जर 400 रुपये लॉस भरून काढला असता तर किती शिल्लक राहिले असते फोरफिचरचा बॅलन्स? तर 960 रुपये शिल्लक राहिला असता. तो कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केलेला आहे. आय होप तुम्हाला ही शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह समजलेली एंट्री आणि याचं नॅरेशन लिहिणार बिईंग बॅलन्स ऑफ शेअर फोरफिचर ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. ही झाली फर्स्ट ए कन्सेप्टची एंट्री. आता बी कन्सेप्टमध्ये काय सांगितलं बघा, भक्ती लिमिटेड नावाची एक कंपनी फोरफेट 100 इक्विटी शेअर. इथं सुद्धा काय केले त्यांनी? बी कन्सेप्टमध्ये 100 इक्विटी शेअर्स काय केलेत? जप्त केलेले आहेत. एका शेअरची किंमत किती? ₹10 ईच आहे आणि त्या 10 पैकी त्यांनी कॉल्डअप किती केलं? तर कॉल किती केलं? तर 6 रुपये कॉल्डअप होते, म्हणजे 6 रुपये मागवले होते. ऑन विच शेअर होल्डर पेड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट, म्हणजे ह्या 6 रुपयातले 5 रुपये काय केले? पेड केले. म्हणजे कॉल्ड 6 होते आणि पेड किती होते? 5 रुपये होते. मग आता बघा, आणि ह्यातले बघा या 100 विकले किती त्यांनी पुढे जाऊन? म्हणून आपण या ठिकाणी एंट्री काय करणार आहोत? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 गुणिले 6 600. मग आपल्याला कोणत्या कॉलचे पैसे दिलेत ते माहित नाही म्हणून कॉल इन आरियर्स म्हटले. या ठिकाणी कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे बुडवले ते माहित नाही म्हणून कॉल इन आरियर्स. 6 रुपयापैकी 5 रुपये दिलेत, 1 रुपया दिला नाही म्हणून 100 शेअरचे 1 रुपये दिले नाही. अशा पद्धतीने 100 रुपये भेटले नाहीत. मग शेअर फोरफिट किती केला? 600 मधनं 100 गेले तर 500 रुपये त्याची अमाऊंट जप्त केली म्हणून टी शेअर फोरफिचर अकाउंट. आणि नॅरेशन लिहिलं बिईंग 100 इक्विटी शेअर फोरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. आता हे जप्त केलेले शेअर त्यांनी रिइश्यू केलेले आहेत बघा. या ठिकाणी रिइश्यू करताना त्यांनी काय सांगितलंय की 80 शेअर रिइश्यू केलेत आणि 6 रुपयाला एक शेअर रिइश्यू केला. मग ते 80 शेअरचे 6 रुपये या पद्धतीने बँक अकाउंट डेबिट 80 गुणिले 6 480 रुपये भेटतील. शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट, मग इथे शेअर फोरफिचर आपल्याला बघा कितीचा शेअर होता सर? कॉल्डअप किती होतं? इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल की शेअर विकला कितीला? आपण 6 रुपयाला विकला, बरोबर. मग आपण 80 गुणिले 6 केलं, त्या पद्धतीने आपलं इथं किती आलं? 480 आलं. आणि 2 बघा या ठिकाणी काय झालेले? बँक अकाउंट डेबिट 80 गुणिले 6 480 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 480. बघा आपण कॉल्डअप इथं किती केले होते? 6 रुपये कॉल्डअप केले होते आणि रिइश्यू करताना सुद्धा शेअर तो कितीला विकलेला आहे? 6 रुपयालाच विकलेला. म्हणजे जेवढं आपल्याला या ठिकाणी लॉस झालेला नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी फोरफिचरला काही डेबिट दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि नॅरेशन लिहिणार बिईंग 80 शेअर रिइश्यू ॲट ₹6 ईच. आणि मग आता आपल्याला या ठिकाणी सुद्धा काय आहे की 100 शेअर जप्त करताना आपल्याला किती लॉस होता सर? 600 रुपये लॉस होता. मग आता हे 80 शेअर जप्त केले असते तर किती लॉस झाला असता तो आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. म्हणून शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट बरोबर 500 लॉस आहे. 500 लॉस आहे 100 शेअरला, तर 80 शेअरला किती असेल हे कॅल्क्युलेशन केलं तर 400 लॉस येईल. म्हणून शेअर फोरफिचर अकाउंट डेबिटचा बॅलन्स 400 राहील आणि तो ट्रान्सफर करणार कॅपिटल रिझर्व्हला म्हणून टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 400 रुपये. आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिईंग बॅलन्स ऑफ फोरफिचर शेअर ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. ही झाली आपली बी कन्सेप्ट. आणि सी कन्सेप्टमध्ये काय सांगितलंय बघा या ठिकाणी, इथं मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सी कन्सेप्टमध्ये एकच मिनिट की कोणार्क लिमिटेड फोरफिचर 50 शेअर्स 50 शेअर जप्त केले. 10 रुपयाचे एक शेअर आहे, 8 रुपये कॉल्डअप, हे महत्वाचे. कॉल्डअप किती? फक्त 8 रुपये. दिस शेअर होल्डर फेल टू पे फर्स्ट कॉल ₹3
म्हणजे त्यांनी फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत 3 रुपये पर शेअर. लेटर 30 शेअर्स देअर वेअर रिइश्यू ॲट ₹7 पर शेअर. म्हणजे बघा काय आहेत की 50 शेअर जप्त केले, कितीचा शेअर होता 10चा, पण कॉल्ड अप किती होतं, कॉल्ड अप 8 रुपये होतं बरोबर. मग या 50 मधले किती विकले, 30 विकले. कितीला विकला एक शेअर, 7 रुपयाला एक शेअर विकलेला. मग आता आपलं बघा 50 शेअरचं कॉल्ड अप किती, 8 रुपये या पद्धतीने. म्हणजे 50 गुणिले 8 तेवढे शेअर कॅपिटल आपलं कमी होणार आहे. म्हणून आपण शेवटच्या जी कन्सेप्ट असणार आहे नंबर, या ठिकाणी मी त्याला सी म्हणतो, सी कन्सेप्ट असली, सी कन्सेप्ट. याच्यामध्ये बघा काय असणार आहे, तर याच्यामध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 50 गुणिले 8 रुपये कॉल्ड पे, म्हणून 50 गुणिले 8 400 कमी होणार आहेत बरोबर. फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत म्हणून टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट किती दिले नाहीत, 3 रुपये, 50 गुणिले 3 150. टू शेअर फोर फीचर अकाउंट बघा या 400 मध्ये 150 गेले, राहिले 250 म्हणून 250 लिहिला. नॅरेशन लिहिणार बिंग 50 इक्विटी शेअर फोर फीचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल मनी. त्याच्यानंतर हे रिइश्यू केलेले त्यांनी सांगितले, ते काय सांगतात की आम्ही शेअर रिइश्यू करतोय. रिइश्यू करताना कितीला शेअर रिइश्यू किती केले, 30 शेअर रिइश्यू केले, 7 रुपयाला एक शेअर रिइश्यू केला. मग आपण लिहिताना काय करणार या ठिकाणी की बँक अकाउंट डेबिट 30 शेअर 7 रुपयाला एक, 30 गुणिले 7 210. लॉस किती झाला बघा, 8 कॉल्ड अप होतं, 8चा शेअर 7ला विकला असं लक्षात घ्या, म्हणून 1 रुपया लॉस आहे, म्हणून शेअर फोर फीचरला डेबिट देणार. हा लॉस फोर फीचर अकाउंट मधनं भरून काढणार. पण 30 गुणिले 1 तर 30 रुपये, आणि शेअर कॅपिटलला आपण क्रेडिट देणार टू शेअर कॅपिटल अकाउंट 240. नॅरेशन लिहायचं बिंग 30 शेअर रिइश्यू ॲट ₹7 इच. आणि लास्ट एंट्रीमध्ये काय करतो आपण, कॅपिटल बॅलन्स जो फोरफीचरचा बॅलन्स आहे तो कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करतो. मग शेअर फोरफीचर अकाउंट डेबिट म्हणणार. इथं जप्त करताना त्यांनी किती जप्त केले, ते 50 शेअर जप्त केले, त्यावेळेस 400 रुपये, त्यावेळेस फोरफीचरचा बॅलन्स होता 250 रुपये. लक्षात घ्या 50 शेअर जप्त केले त्यावेळेस 250 फोरफीचरचा बॅलन्स होता. आता 30 शेअर जप्त केले तर किती असेल, म्हणून लिहिताना मी काय केले की 250 50 शेअरला आहे म्हणून 250 भागिले 50, तर 30 शेअरला किती असेल म्हणून गुणिले 30 केलं तर ते 150 रुपये शिल्लक राहतील. म्हणून शेअर फोरफीचर अकाउंट डेबिट 150 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 150 आणि नॅरेशन लिहायचं बिंग बॅलन्स ऑफ फोरफीचर ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण हा टॉपिक संपवला आणि इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत. थेरी सगळी त्याची अभ्यासणार आहोत, म्हणजे पुढचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.